मागच्या वर्षी एवढं पाऊस काम गावातलं झालं पाहिजे, पुन्हा नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे या उद्देशानं माझा भर चाललाय. जे की आता ते मुद्दे आहेत त्याने हेडक्वार्टरला राहणे न राहणे, अपडाऊन करणारे लोक, कधी आता माझ्या प्रत्येक मीटिंग मध्ये मी काय काय बोलतो त्याला त्याने आता ह्युमन बिईंग म्हणून प्रशासनाचा घटक म्हणून लोकांसोबत आता कुठल्याही शेतकऱ्यांचं तलाठी भेटला नाही म्हणून सातबारा भेटण्याचं आता काही ते राहिलं नाही. आता फक्त तलाट्यांचं कधी आहे, अनुदान वाटप आहे, फेरफार आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, इलेक्शन आहे किंवा आता पाणी टंचाई आहे, ते तलाट्याने त्यांच्यासोबत राहायला पाहिजे आणि तो गावकऱ्यांसोबत प्रशासनिक प्रतिनिधी म्हणून असणं याच्यासाठी तो आमचा आग्रह चालला आहे. त्यामध्ये आपण बऱ्यापैकी सुधारणा केली पण आणखी पूर्ण झाली नाही हे मला मान्यच करावं लागेल, पण आणखी चांगली सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतो. हा विषय अभियानापुरता होता. दुसरा एक विषय मला तुम्हाला आमचा एक विषय आहे की शहरभर पेट्रोल पंप पेट्रोलची टंचाई, पेट्रोलच्या बाबतीमध्ये कुठलीही टंचाई, कुठलंही असं सिग्नल टंचाईच्या बाबतीमध्ये आलेला नाहीये. त्याच्यामुळे लोकांनी पॅनिक होण्याची काही गरज नाहीये. बरेचसे पेट्रोल पंप बंद झाले. सर्व पेट्रोल पंप नाही बघा, लोक पेट्रोल पंपावर आल्यामुळे कदाचित कन्फ्युजन झालं असेल, पण काय परिस्थिती सांगा. जो हमारे आज की डेट में पाइपलाइन है वो कंटिन्यूअस ऑपरेशन में है और उससे संबंधित जो टैंक लॉरी द्वारा बाकी सारे जिसमें हमारा संभाजी नगर जिला आता है, जो सप्लाई आ रही है वो कंटिन्यूअसली है और स्मूथ है. कोई भी किसी तरीके का डेपो में हमारे शॉर्टेज नहीं है. प्रोडक्ट से रिलेटेड जितना टैंकेज रहता है लगभग 10 से 11 दिन का टैंक जो स्टॉक कवरेज है वो फुल है. जहां तक बात करेंगे जो पैनिक जो रूमर्स वगैरह मार्केट में फैले जिसकी वजह से पैनिक बाइंग हुई, उसका कारण वही है कि मतलब व्हाट्सएप मिडिल ईस्ट में जो कंडीशन चल रही है उसका लोग यहाँ पे गलत इंटरप्रिटेशन ले रहे हैं. और जहां तक अभी जो आज की सुबह डेट में कुछ पेट्रोल पंप्स पे अगर स्टॉक खत्म हुआ, उसका रीजन ये था कल हॉलीडे था प्लस 1 फरवरी को भी संडे बैंक अवकाश होने की वजह से जो डेपो बंद था, जिसकी वजह से डीलर स्टॉक बिल्डअप नहीं कर पाए. वही एक मात्र रीजन है जिसकी वजह से कुछ पेट्रोल पंप इक्का दुक्का आपको मिलेंगे जो जिले में आज की इस डेट में ड्राई. लेकिन ज्यादातर पेट्रोल पंप पे पावर वाला जो पेट्रोल जो रेट ज्यादा है वही वो है अवेलेबल, और जो सस्ता है वो नहीं. लोग सारा अवेलेबल नहीं है. हाँ सादा पर जो कॉस्टली है वो मिल रहा है, जो पावर जो है 2 महीने बाद में क्राइसिस हो सकता है. फिलहाल तो 2 महीने नहीं सर, हमारे पास कोई भी आपल्या मार्फत एवढंच जाऊ द्या की अफवावर विश्वास ठेवू नका. प्रशासनाशी कन्सर्न करा दोन्ही बाबतीमध्ये. म्हणजे टंचाई असेल किंवा तिकडे अमुक झालं तमुक झालं लगेच लोक पॅनिक होतात. आपल्याकडचा कंट्रोल रूम आपण इस्टॅब्लिश केलाय. सप्लाय जवळच आहे. जिल्हा मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट अधिकारी आपण शासन आपल्याला आली त्याच्यानंतर नाही या विषय महत्वाचे राष्ट्रीय विषय हँडल करायचे आहेत जे एप्रिल 1 तारीखपासून सुरू होत आहे. त्यामध्ये एक जनगणना आहे जी की राष्ट्रीय जनगणना कायद्याच्या अंतर्गत जनगणनेच्या कामाला सुरू झाली. त्याचं पण ट्रेनिंग आमचं सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. त्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी हे प्रधान जनगणना अधिकारी आहेत आणि पूर्ण महसूल यंत्रणा त्याच्यामध्ये असणार आहे. आणि दुसरं, आजच भारत निवडणूक आयोगाची विशी झाली आमची. त्याच्यामध्ये आपल्या मतदार यादी अपडेशनचा जो SIR चा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सुद्धा एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहिती आहे बाकी सर्व राज्यात ऑलरेडी सुरू झालेला आहे, पण आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने विनंती केली होती, त्यामुळं भारत निवडणूक आयोगाने थोडी सूट दिली होती. परंतु मागच्या आठवड्यामध्ये मुंबईला मीटिंग झाली, आज 2 तास विशी झाली त्याची, आणि ते पण काम एप्रिलपासून सुरू होणार आहे. आणि त्याच्यामध्ये मोठी यंत्रणा त्यामध्ये लागणार आहे. आणि त्याच्यासोबतच आता टंचाई उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे लोकांचा प्रतिसाद कमी मिळू नये म्हणून आम्ही सकाळचं नियोजन याच्यामध्ये करतो आहे. सकाळी लवकर तापमान वाढीच्या अगोदर आणि किंवा मग तापमान दुपारी 4 नंतर याचं नियोजन करतो, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि ते भूसंपादन झाल्यानंतर सुद्धा शासकीय विभागाचे नाव सातबारावर लागले नसतील तर ते नावं लावायचे आहेत. आपल्या कायदेशीर प्रक्रियेतून जे प्रमाणपत्र लोकांना मिळत असतात ते सर्व प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत ज्या सेवा सेतू केंद्रामार्फत पुरवल्या जातात त्या सुद्धा त्या मंडळाधिकारी मुख्यालयामध्ये दिल्या जाणार आहेत.
अकृषकची अट शासनाने रद्द केलेली आहे, परंतु त्याचा अधिभार मूल्य जो आहे त्याची निश्चिती या कॅम्पच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि विविध जनजागरण सुद्धा या कॅम्पच्या माध्यमातून करून जनसामान्य नागरिकांचं जीवन सुसह्य कसं होईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि या अभियानासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन आणि सहकार्य सुरू आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये 7 मार्च पासून या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. मार्च, एप्रिल आणि मे या 3ही महिन्यामध्ये मंडळ अधिकाऱ्यांच्या मुख्यालयामध्ये हे समाधान शिबिर होणार आहे. माझं आपल्या जिल्ह्यातील समस्त नागरिकांना विनम्र आव्हान असणार आहे की आपण या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि ज्या ठिकाणी हे अभियान होत आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनी, ग्रामपंचायतींनी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आम्हाला सहकार्य करावं. थँक्यू.